एक माजलेला भडवा नगरसेवक ज्याची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, जो सत्तेमध्ये आहे, तो हात उचलतो एका महिला डॉक्टरवरती, महिला नर्सवरती आणि तिथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांवरती. कारण काय तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं एक गर्भवती महिला तिथं दाखल झाली, पण त्या हॉस्पिटलमध्ये NICU ची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी दुसरीकडे रेफर केलं किंवा दुसरीकडे जायला सांगितलं. मला सांगा या सरकारने कोणत्या हॉस्पिटलमध्ये NICU ची उपलब्धता करून दिलेली आहे? हे फेल्युअर कोणाचं आहे? मग डॉक्टरांचं याच्यामध्ये काय चुकलं नेमकं? प्री मॅच्युअर डिलिव्हरी होणार होती म्हणून डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांमध्ये सल्ला दिला. मग तिथल्या नगरसेवकाला राग आला. राग आल्यानंतर डॉक्टरांवरती हात उचलण्याचा या भडव्याला काय अधिकार? त्या नगरसेवकाचं नाव आहे रमेश म्हात्रे आणि तो आहे शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक, ज्याचीच राज्यामध्ये पण सत्ता आहे. कर्मचाऱ्यावरती हात उचलणं ठीक आहे, चूक असल्यानंतर राग अनावर होणं ठीक आहे, पण काही चूक नसताना महिला डॉक्टरवरती हात उचलायला एवढे कसे माजलात तुम्ही? सत्तेने एवढे माजलात का? बरं, सत्तेमध्येच असणारे तुम्ही लोक हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून देणार नाहीत, मग डॉक्टर कुठून सुविधा देणार रुग्णांना? लाज वाटली पाहिजे. त्या व्हिडिओ मध्ये बघा, ती नर्स बिचारी रडते. एक महिला डॉक्टर आहे, तिच्या कानफटात लावतो हा नगरसेवक आणि इथली यंत्रणा फक्त बघत बसते. याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. माझी राज्य सरकारला विनंती आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये NICU उपलब्ध करून द्या, म्हणजे या भिकारचोट दलिंदर नगरसेवकांना राग येणार नाही आणि ते हात उचलणार नाहीत महिला डॉक्टरांवरती. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या माजलेल्या रमेश म्हात्रेवरती कडक कारवाई करण्याची मागणी करतो.